शेवगाव तालुक्यातील कांबी ग्रामपंचायत कार्यालय भारत संचार निगमच्या माध्यमातून राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर प्रकल्पाद्वारे इंटरनेटशी जोडण्यात आले। या डिजिटल इंडिया सुविधा केंद्राचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा तसेच 40 लाख रुपये खर्चाच्या कांबी सुकळी रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। इंटरनेट सुविधा असलेले जिल्ह्यामध्ये हे पहिले गाव ठरले आहे। खासदार दिलीप गांधी यांनी या सुविधेचे उद्घाटन करून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्र आणि गोव्याचे BSNLचे महाप्रबंधक पियुष खरे यांच्याशी संपर्क साधला। डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आदर्श सांसद गाव असलेली कांबी ग्रामपंचायत इंटरनेटद्वारे जगाशी जोडल्यामुळे या माहिती आणि तंत्रज्ञानामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळण्यास भरीव मदत होणार असल्याचं प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केलं। या प्रसंगी ते म्हणाले की या सुविधा केंद्रातून 6 महिने मोफत वायफाय सुविधा जनतेला मिळणार असल्यानं विकासाला हातभार लागणार आहे। तुमचा आपल्या देशाबद्दल, आपल्या देशाच्या पंतप्रधानाबद्दल, आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल, एकंदरीत सरकारने केलेल्या या नव्या उपक्रमामुळे आपल्याला अभिमान वाटतो आणि अख्ख्या देशाशी आज आपण जोडले जात आहोत। जर याचा गौरव आपल्याला वाटावा अशा पद्धतीचा आजचा हा आपला कार्यक्रम आहे। 21व्या शतकाच्या खऱ्या अर्थानं वाटचालीची आपण सुरुवात केली। अशा ह्या 21व्या शतकाच्या वाटचालीकडे करत असताना डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा याच्यासाठी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला त्याचाच एक भाग म्हणून ऑप्टिकल फायबरनं अख्खे ग्रामपंचायती देशातल्या 5.5 लाख गावं जोडायची। मला याचा अभिमान आहे आज की महाराष्ट्रातल्या सगळ्यात पहिली आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये आपण दत्तक घेतलेलं गाव कांबी हे आज महाराष्ट्राशी आणि देशाशी जोडलं गेलं। त्याचा प्रत्यक्ष संवाद सुरू झाला। आपल्या टेलिफोनचे महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्याचे प्रमुख श्री खेळे तर भारत संचार निगमचे प्रधान महाप्रबंधक सोमानी म्हणाले की सुविधा केंद्रातून गाव देश आणि जगाशी जोडल्यामुळे गावातच तंत्रज्ञानामुळे शासनाच्या विविध योजनांची माहिती तात्काळ मिळून जनतेचा मोठा फायदा होणार आहे। या कार्यक्रमास गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, तहसीलदार दीपक पाटील, भारत संचार निगमचे प्रधान महाप्रबंधक सोमानी, उपमहाप्रबंधक VN तांबे, सरपंच सविता म्हस्के, उपसरपंच योगेश कुर्रे, भाजपा तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, अर्बन बँकेचे संचालक विजयकुमार, मंडलेच्या पाथर्डीचे माजी सभापती मिर्झा मणियार, नगरसेवक अशोक आहुजा, कमलेश गांधी, नितीन दहिवाळकर, सुनील रासने, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे, भारत संचारचे उपमहाप्रबंधक MU खान, उपमंडळ उमेश खोले, विश्वनाथ वाघ, यशस्वी बजाज, कासम शेख, अशोक खिळे, बाळासाहेब कोटघन, बाळासाहेब खरात, सुनील राजपूत, रमेश दुसंगे, अशोक म्हस्के, विश्वनाथ घोरतळे, विस्ताराधिकारी मल्हारी इसारवाडे, ग्रामसेवक काटे यांच्यासह विविध पदाधिकारी, ग्रामस्थानी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते। या प्रसंगी नितीन पारनेर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्राय, S9 मीडिया, शेवगाव।